डिस्कसिंग द न्यूमरिकल्स. ओके, आता आपण काय करूया, नेक्स्ट पॉईंट स्टार्ट करूया. नेक्स्ट पॉईंट कोणता आहे तर सोल्युबिलिटी प्रोडक्ट. न्यूमरिकल्स पुढे राहिले ते नंतर मी घेते. आता नवीन पॉईंट घेते कोणता तर सोल्युबिलिटी प्रोडक्ट. कोणता घेते तर सोल्युबिलिटी प्रोडक्ट. हा नवीन पॉईंट आहे आयोनिक इक्विलिब्रियम मधला. आता काय करा, सोल्युबिलिटी प्रोडक्टच्या आधी मला सांगा व्हॉट इज सोल्युबिलिटी. सोल्युबिलिटी म्हणजे काय म्हणतो, व्हॉट इज सोल्युबिलिटी. आपण सोल्युबिलिटीला काय डिफाइन करतो. सोल्युबिलिटी म्हणजे काय, मी सोल्युशन्स अँड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज मध्ये पण सोल्युबिलिटी म्हणजे काय सांगितलेलं आहे. व्हॉट इज सोल्युबिलिटी. सोल्युबिलिटी is defined as the grams of solute dissolved in given volume of solution at constant, at what, at constant temperature, at constant temperature and pressure, at constant temperature and what, pressure. बघा मी काय सांगते, सोल्युबिलिटी म्हणजे काय, सोल्युबिलिटी इज डिफाइंड ॲज अ ग्रॅम्स ऑफ सोल्यूट, म्हणजे मास ऑफ सोल्यूट डिसॉल्व्ड इन अ गिवन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. जेवढं व्हॉल्यूम दिलं ते. मग सोल्युबिलिटी हा मेनली आपण कशामध्ये देतो तर ग्रॅम पर लिटर मध्ये. काय, ग्रॅम पर लिटर. आता सोल्युबिलिटी आपण मोल्स पर लिटर मध्ये पण देऊ शकतो. कसं तर सोल्युबिलिटी इज डिफाइंड ॲज अ नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिसॉल्व्ड इन गिवन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. म्हणजे our solubility is also measured in mole per liter. मग इथे लिटरच असणं असं काही गरजेचं नाही, मिलीलीटर पण असू शकतं, सेंटीलीटर पण असू शकतं, काही असू शकतं. मी मोस्टली मोल पर लिटर किंवा ग्रॅम पर काय घेतले, लिटर घेतले. आता जेव्हा कधी पण सोल्युबिलिटी मोल पर लिटर मध्ये असते त्याला आपण मोलार सोल्युबिलिटी म्हणतो. जेव्हा आपण सोल्युबिलिटी मोल्स पर लिटर मध्ये असते आपण त्याला काय म्हणतो तर मोलार सोल्युबिलिटी म्हणतो. आता नेक्स्ट बघा, सोल्युबिलिटी म्हणजे काय, सोल्युबिलिटी इज डिफाइंड एज नंबर ऑफ मोल्स और हे और हा हे किंवा हे. सो सोल्युबिलिटी डिफाइंड एज अ ग्रॅम्स ऑफ सोल्यूट, म्हणजे किती ग्रॅम ऑफ सोल्यूट डिसॉल्व्ह झालाय गिवन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर अँड व्हॉट, प्रेशर. किंवा solubility is defined as number of moles of solute dissolved in given volume of solution at constant temperature and pressure. This is what solubility. हे solubility आहे. Next, saturated solution. Next काय आहे, saturated काय आहे तर solution. मग आता saturated solution म्हणजे काय, saturated solution the maximum amount of solute dissolved in solution at constant temperature and pressure. काय म्हटलं बघा, व्हॉट इज सॅच्युरेटेड सोल्युशन. सॅच्युरेटेड सोल्युशन म्हणजे असं सोल्युशन ज्यामध्ये मॅक्झिमम अमाऊंट ऑफ सोल्यूट तुम्ही डिसॉल्व्ह केलाय. कशामध्ये तर सोल्युशन मध्ये. कधी ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशर. पहिलं लक्षात घ्या की टेम्परेचर आणि प्रेशर चेंज झालं तर सोल्युबिलिटी चेंज होत असते ना. सॅच्युरेटेड सोल्युशन हा पण काय झाला तर सॅच्युरेटेड काय आहे सोल्युशन. नाउ नेक्स्ट, व्हॉट इज स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट. What is sparingly soluble salt? Sparingly soluble salt म्हणजे काय, the salt which dissolves
solvent in a very less extent, is called what? Is called sparingly soluble salt. बघा हे 3 प्रश्न तुमच्या टेक्स्टबुक मध्ये विचारले, त्याचे आन्सर्स आहेत बघा. व्हॉट इज सॉल्युबिलिटी? सॉल्युबिलिटी म्हणजे काय? सॉल्युबिलिटी इज डिफाइंड ॲज नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्यूट डिझॉल्व्ड इन अ गिवन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. म्हणजे पर लिटर मध्ये असू दे, पर ml मध्ये असू दे, ठीक आहे. ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर आणि प्रेशर त्यावेळी चेंज करायचं नाही. किंवा solubility is defined as a grams of solute, म्हणजे mass of solute in grams dissolved in a given volume of solution at constant temperature and pressure. जर solubility तुम्ही grams per liter मध्ये देताय तर नॉर्मल आहे. जर solubility तुम्ही moles per liter मध्ये दिला तर मोलार solubility आहे. ह्यामध्ये एक लक्षात घ्या, मोलार solubility आपण कसं देतो? मोलार solubility is equals to solubility. solubility कशामध्ये असते तर ग्रॅम पर लिटर्स मध्ये असते. solubility कशामध्ये असते? ग्रॅम पर लिटर मध्ये असते, डिवाइडेड बाय मोलार मास. काय असते? मोलार मास. आणि मोलार मास कशामध्ये असतो तर ग्रॅम पर कशामध्ये असतो तर मोल असतो. तर हा ग्रॅम काय होणार आहे? कॅन्सल आहे. लिटर वरती जाणार, लिटर खाली येणार, मोल वरती जाणार, म्हणजे याचं युनिट काय येणार आहे तर मोल पर लिटर. हा पण लक्षात ठेवा फॉर्म्युला. व्हॉट इज मोलार सॉल्युबिलिटी? मोलार सॉल्युबिलिटी इज डिफाइंड ॲज सॉल्युबिलिटी डिवाइडेड बाय मोलार मास. solubility is in liter, solubility is in gram per liter divided by molar mass is gram per mole. So gram कट झाला, per mole वरती गेले की mole per liter येणार. समजतंय का बघा? नाउ सॅच्युरेटेड सोल्युशन म्हणजे असं सोल्युशन ज्यामध्ये मॅक्सिमम अमाउंट ऑफ सोल्यूट काय झालेलं आहे? डिझॉल्व्ह झालेलं आहे. The maximum amount of solute is dissolved in solution at constant temperature and pressure. Further addition of, जर तुम्ही या सॅच्युरेटेड सोल्युशन मध्ये सोल्यूट ऍड जरी केला, further addition of solute in solution will cause what? Will cause precipitation. Will cause what? Precipitation. बघा, the maximum amount of solute dissolved in solution at constant temperature and pressure and further addition of solute. जर आपण परत ऍड केलं सोल्यूट सोल्युशन मध्ये, इट विल कॉज व्हॉट? प्रेसिपिटेशन. ते कॉज काय करणार आहे तर प्रेसिपिटेशन काय करणार? कॉज करणार. स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट, अशी सॉल्ट की जी पूर्णतः पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होत नाही किंवा कोणत्याही सॉल्व्हेंटमध्ये डिझॉल्व्ह होत नाही, ती खूप कमी डिझॉल्व्ह होते. आणि जी काही खूप कमी सॉल्ट डिझॉल्व्ह झालेली आहे ती डिसॉशिएट होते कॅटायन्स आणि एनायन्स मध्ये. आणि जे अनडिझॉल्व्ड सॉल्ट आहे ती जास्त आहे ॲज कम्पेअर्ड टू डिझॉल्व्ड सॉल्ट. जी अनडिझॉल्व्ड सॉल्ट आहे म्हणजे अशी सॉल्ट जी डिझॉल्व्ह झालेली नाही ती काय आहे? जास्त आहे ॲज कम्पेअर्ड टू डिझॉल्व्ड सॉल्ट. ह्याला आपण काय म्हणतो तर स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट. काय म्हणतो? स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट. मग जेव्हा आपण सोल्युबिलिटी प्रोडक्ट हा पॉईंट बघणार आहे, कोणता पॉईंट बघणार आहे? सोल्युबिलिटी प्रोडक्ट हा पॉईंट बघणार आहे. तर for solubility product we are going to discuss, for solubility product we are going to discuss or we are going to consider what? Sparingly soluble salt. कोणतं कन्सिडर करणार आहे तर स्पॅरिंगली सोल्युबल काय कन्सिडर करणार आहे? सॉल्ट कन्सिडर. एवढे पॉईंट समजतायत का बघा? एवढे पॉईंट समजतायत का बघा? स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट म्हणजे काय म्हटलं मी? अशी सॉल्ट की जी खूप कमी डिझॉल्व्ह होते, अशी सॉल्ट की जी खूप कमी डिझॉल्व्ह होते सॉल्व्हेंट मध्ये. आणि जी काही कमी डिझॉल्व्ह झालेली सॉल्व्हेंट मध्ये जी सॉल्ट आहे ती कम्प्लिटली काय होते? डिसॉशिएट. आणि जी अनडिझॉल्व्ड आहे ती सॉल्ट काय असते तर जास्त असते कम्पेअर्ड टू डिझॉल्व्ड सॉल्ट. आणि जी काही डिझॉल्व्ड सॉल्ट आहे ती कॅटायन्स आणि एनायन्स मध्ये काय होते? डिसॉशिएट.
कंपाऊंड्स जे खूप कमी पाण्यामध्ये काय होतात, डिझॉल्व्ह होतात. काय कसे आहेत तर असे की जे खूप कमी पाण्यामध्ये काय होत असतात तर डिझॉल्व्ह होत असतात. आता ऍक्च्युली हे सॉल्युबिलिटी प्रोडक्ट वगैरे आपण जे स्टडी करतोय ते आपण सॉल्युबिलिटी म्हणजे डिझॉल्युशन आणि प्रेसिपिटेशन या दोन्ही कन्सेप्टसाठी बघतोय. कारण सॉल्युबिलिटी प्रोडक्ट आणि आयोनिक प्रोडक्ट कम्पेअर करून आपण फाइंड करतो की प्रेसिपिटेशन होणार की नाही. आता तुम्ही म्हणणार प्रेसिपिटेशन म्हणजे काय. प्रेसिपिटेशन म्हणजे तुम्ही एखादा सोल्यूट सॉल्व्हेंटमध्ये डिझॉल्व्ह केलाय. डिझॉल्व्ह केल्यानंतर थोड्या वेळानंतर जो सोल्यूट डिझॉल्व्ह झालाय तो बाहेर क्रिस्टल्स फॉर्म केल्यासारखं करतो, त्याला आपण प्रेसिपिटेशन म्हणतो. किंवा एखादे दोन मिक्सचर्स तुम्ही ऍड केले, मिक्सचर्स ऍड केल्यानंतर तुम्हाला एक काय मिळतं, सबस्टन्स मिळतं जो की काय डिझॉल्व्ह झाला नाही, त्याला प्रेसिपिटेशन म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला, प्रेसिपिटेशन म्हणतो. बघा मी काय सांगते, प्रेसिपिटेशन. काय म्हणते मी, प्रेसिपिटेशन. प्रेसिपिटेशन म्हणजे काय, जे काय तुम्ही डिझॉल्व्ह केलेलं आहे, मग ते काय जे डिझॉल्व्ह झालेलं आहे ते आफ्टर सम टाइम प्रेसिपिटेट झाला म्हणजे बाहेर पडला थोडे त्याचे कॉन्स्टंट पार्टिकल, त्याला आपण काय म्हणतो, प्रेसिपिटेशन. मग सगळे सॉल्ट्स प्रेसिपिटेट होतात असं नाही, सगळ्यामध्ये प्रेसिपिटेशन पॉसिबल आहे असं नाही. म्हणून आपल्याला काय स्टडी करायचं आहे तर सॉल्युबिलिटी प्रोडक्ट. आपण आयोनिक प्रोडक्ट हा बघितलेला आहे. कोणता प्रोडक्ट बघितलेला आहे, आयोनिक प्रोडक्ट हा बघितलेला आहे. त्या आयोनिक प्रोडक्ट आणि सॉल्युबिलिटी प्रोडक्टला कम्पेअर करून आपण प्रेसिपिटेशनची कॉन्सेप्ट काय करायची, फाइंड आउट करायची. आता आपण जे काय बघतो डिझॉल्युशन किंवा प्रेसिपिटेशन हे आपल्या डे टू डे लाईफ मध्ये यूज होतं, सगळ्या डे टू डे लाईफ मध्ये होतं. तर प्रेसिपिटेशन आपल्या बॉडीमध्ये कुठे होतं, किडनीमध्ये किडनी स्टोन्स असतात. कॅल्शियम ऑक्झिलेट जो की डिझॉल्व्ह होत नाही तो किडनी स्टोन्स म्हणून काय होतो तर प्रेसिपिटेट होतो आपल्या किडनीमध्ये. कशामध्ये प्रेसिपिटेट होतो, आपल्या किडनीमध्ये जे कॅल्शियम ऑक्झिलेट सॉल्ट आहे, कॅल्शियम कार्बोऑक्झिलेट जी सॉल्ट आहे जी डिझॉल्व्ह होत नाही ती काय होते, प्रेसिपिटेट. ठीक आहे. आणि आपले जे दात आहेत ना, त्या दातामध्ये तुम्हाला व्हाईट असं हे दिलं, इनामल्स आपण त्याला म्हणतो. ते इनामल पण कशाचं आहे तर प्रेसिपिटेशनमुळे झालेलं असते. म्हणजे एक्सेस सॉल्ट काय झालेले असते तर प्रेसिपिटेट झालेले असते. आपला दात सोडून व्हाईट कलरचं तुम्हाला थिक हे दिसत असेल त्याला इनामल्स म्हणतो. दिस आर ऑल्सो एक्झाम्पल्स ऑफ प्रेसिपिटेशन. इंडस्ट्रीजमध्ये जे काही आपल्याला सबस्टन्सेस प्रोडक्ट ऑप्टेन करायचे असतात सॉलिड स्टेटमध्ये वगैरे ते प्रेसिपिटेशन्सना, डाईज, पावडर डाईज, कलरफुल डाईज वगैरे, कॉस्मेटिक सबस्टन्सेस जे आहेत ह्या सगळ्यामध्ये आपण काय यूज करतो तर ह्या सगळ्यामध्ये आपण हे पर्टिक्युलरली सॉल्युबिलिटी प्रोडक्टची कन्सेप्ट काय करत असतो, यूज करत असतो. इथं पण समजलं का बघा. आणि एकदा सांगते बघा, स्पॅडिंगली सोल्युबल सॉल्ट म्हणजे अशी सॉल्ट जी वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केली किंवा सॉल्व्हेंटमध्ये डिझॉल्व्ह झाली तर ती कम्प्लिटली डिझॉल्व्ह होत नाही, ती स्लाइटली डिझॉल्व्ह होते, खूप कमी प्रमाणात डिझॉल्व्ह होते. आणि जी काही खूप कमी प्रमाणात डिझॉल्व्ह झालेली आहे ती कॅटायन्स आणि काय देते, एनायन्स. आणि जेवढी डिझॉल्व्ह झाली आहे त्यापेक्षा जास्त अनडिझॉल्व्ह क्वांटिटी असते. जेवढी डिझॉल्व्ह झाली आहे त्यापेक्षा जास्त कोणती क्वांटिटी असते तर अनडिझॉल्व्ड क्वांटिटी असते. आणि मग काय होतं की जी अनडिझॉल्व्ड क्वांटिटी आहे आणि जी डिझॉल्व्ड क्वांटिटीमध्ये कॅटायन्स आणि एनायन्स आहेत ह्यामध्ये काय अचीव होतं तर इक्विलिब्रियम अचीव होतं. ह्यामध्ये काय अचीव होतं तर इक्विलिब्रियम अचीव होतं. का असं वाटतं की विथ रिस्पेक्ट टू टाइम कॉन्सन्ट्रेशन काय झालं, सेम झालं. फॉर एक्झाम्पल BX असं कोणता तरी एक सॉल्ट आहे, मग ती BX डिसॉशिएट कशामध्ये होते, B+ आणि X-. मग ते B+ X- खूप कमी प्रमाणात काय झालेले आहे, डिसॉशिएट झाले. आणि BX हा काय आहे, जास्त प्रमाणात अनडिझॉल्व्ड आहे. BX हा काय आहे, जास्त प्रमाणात काय आहे तर अनडिझॉल्व्ड आहे. BX हा जास्त प्रमाणात काय आहे तर अनडिझॉल्व्ड आहे. BX हा जास्त प्रमाणात काय आहे तर अनडिझॉल्व्ड राहिलेला आहे. आणि मग काय होतं की विथ रिस्पेक्ट टू टाइम आपल्याला असं वाटतं की BX आहे तसं आहे, B+ आहे तेवढेच आहेत, X- आहे तेवढेच आहेत, पण ते ऍक्च्युली डायनामिक इक्विलिब्रियम मध्ये असतात. ठीक आहे, ते सगळं एक्सप्लेन करते तेव्हा आपण नेक्स्ट पॉईंट बघू, सॉल्युबिलिटी इक्विलिब्रियम. आता नेक्स्ट पॉईंट बघूया, सॉल्युबिलिटी इक्विलिब्रियम. काय बोलूया, सॉल्युबिलिटी इक्विलिब्रियम. आता सॉल्युबिलिटी इक्विलिब्रियासाठी बघा,
सांगते. कन्सिडर अ sparingly soluble salt. Consider a sparingly soluble salt AgCl dissolved in water. Consider a sparingly soluble salt dissolved in water. आता सिन्स ही sparingly soluble salt आहे AgCl जी डिसॉल्व केल्या वॉटर मध्ये, a very less amount of salt get dissolved in water and maximum amount of salt remains undissolved in water. Maximum amount of salt काय होते तर undissolved in water. हाँ, since AgCl ही जी salt है ही strong electrolyte है. Since AgCl is strong electrolyte, AgCl हा कसला electrolyte आहे? Since AgCl is strong electrolyte, it dissociates. मग जेवढा काही डिसॉल्व झालेला AgCl आहे, whatever amount of dissolved AgCl, whatever amount of dissolved AgCl gets dissociated in water. Thus the dissolved AgCl and undissolved, thus the dissolved AgCl and undissolved AgCl form an dynamic equilibrium. Dynamic equilibrium म्हणजे काय की असा इक्विलिब्रियम ज्यामध्ये कंटिन्युअसली फॉरवर्ड आणि बॅकवर्ड रिएक्शन होते, पण ही फॉरवर्ड आणि बॅकवर्ड रिएक्शन सेम स्पीड न होते. ही फॉरवर्ड आणि बॅकवर्ड रिएक्शन काय होते? सेम स्पीड न होते. मग मी काय म्हटलं, कन्सिडर अ sparingly soluble salt. मग sparingly soluble salt कोणती कन्सिडर केली? AgCl in the solid state at equilibrium आहे. काय तर Ag plus in the aqueous state plus Cl minus in which state? Aqueous state. आता काय आहे बघा, मी काय काय सांगितले त्या साईडला बघा. कन्सिडर करा sparingly soluble salt AgCl. पहिल्यापासूनच sparingly soluble salt AgCl म्हटलं म्हणजे AgCl जी काय सॉल्ट आहे ती पाण्यामध्ये खूप कमी प्रमाणात डिसॉल्व झालेली आहे. काय झालेली आहे? डिसॉल्व झालेली आहे. सो अ व्हेरी लेस अमाउंट ऑफ सॉल्ट गेट डिसॉल्व्ड इन वॉटर अँड मॅक्झिमम अमाउंट ऑफ सॉल्ट रिमेन्स अनडिसॉल्व्ड इन वॉटर. खूप कमी प्रमाणात पाण्यामध्ये डिसॉल्व झालेले आहे आणि खूप जास्त प्रमाणात अनडिसॉल्व्ड राहिले. मग काय होतो, एक इक्विलिब्रियम अचीव होतो डिसॉल्व्ड सॉल्ट मध्ये आणि अनडिसॉल्व्ड सॉल्ट मध्ये. पण जी काही डिसॉल्व्ड सॉल्ट आहे म्हणजे AgCl आहे तो स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे. मग डिसॉल्व्ड पाण्यामध्ये झाला असेल तर तो कम्प्लिटली डिसोशिएट झालेला आहे. मग सिन्स AgCl इज अ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट, व्हॉटएव्हर अमाउंट ऑफ डिसॉल्व्ड AgCl आहे, व्हॉटएव्हर अमाउंट ऑफ सॉलिड आहे तो कम्प्लिटली काय झालेला आहे तर डिसोशिएट झालेला आहे. Thus dissociated AgCl and dissolved AgCl, जो काही dissolved AgCl आहे जो dissociated आहे आणि जो काही undissolved AgCl आहे they form a dynamic equilibrium. Dynamic equilibrium म्हणजे काय बघा की जर ह्याचे 80 मोल्स आहेत AgCl चे आणि इथं डिसोशिएट झाले किती 0.1 मोल काय झाले डिसोशिएट, 0.1 मोल काय झालेले आहे तर डिसोशिएट. आता काय होतं की हे AgCl कंटिन्युअसली Ag+ आणि Cl- मध्ये डिसोशिएट होतात आणि परत बॅक
प्लस आणि Cl मायनस मध्ये डिसॉसिएट झाले. जर बघा दोन मॉलिक्यूल AgCl चे डिसॉसिएट झाले तर ऍट द सेम टाइम दोन आयन्स दोघांचे टू आयन्स ईच ऑफ Ag प्लस अँड Cl मायनस कंबाइन्स अँड फॉर्म AgCl. म्हणजे हा हे बघा एक मॉलिक्यूल AgCl चा डिसॉसिएट झाला तर एक आयन कॅटायन आणि एक ऍनायन कंबाइन होऊन परत AgCl मध्ये डिसॉसिएट कंबाइन होते. म्हणजे आता कॉन्सन्ट्रेशन आहे तसं राहणार. इट इज इन अंडर डायनामिक इक्विलिब्रियम. डायनामिक इक्विलिब्रियम म्हणजे असं नाही की रिएक्शन थांबली आहे, रिएक्शन चालली आहे, पण काय होतंय रेट ऑफ फॉरवर्ड आणि रेट ऑफ बॅकवर्ड रिएक्शन काय आहे, सेम आहे. जर एक मॉलिक्यूल AgCl चा डिसॉसिएट झाला तर परत Ag प्लस आणि Cl मायनस एक कंबाइन होऊन परत एक मॉलिक्यूल परत सेम कंटिन्युअसली हा होत राहतो. हा काय होत असतं तर कंटिन्युअसली काय होत असतं तर होत असतं. आता बघा व्हॉट एव्हर मॅक्झिमम अमाऊंट ऑफ, आता जो काही लेस अमाऊंट ऑफ सोल्यूट डिसॉल्व्ह झालाय म्हणजे द सोल्युशन इज सॅच्युरेटेड. कारण जेवढा अमाऊंट ऑफ सकाराने सोल्युबल सॉल्ट डिसॉल्व्ह होऊ शकते द सोल्युशन इज सॅच्युरेटेड. कारण जेवढं स्पॅनिंगली सोल्युबल सोल्युशन इज सॅच्युरेटेड सोल्युशन, कारण मॅक्झिमम अमाऊंट ऑफ सोल्यूट काय झालेला आहे तर डिसॉल्व्ह झालेला आहे. मॅक्झिमम अमाऊंट ऑफ सोल्यूट काय झालेला आहे तर डिसॉल्व्ह झालेला आहे. म्हणजे तेवढाच डिसॉल्व्ह होऊ शकतो, त्यापेक्षा जास्त डिसॉल्व्ह होऊ शकत नाही. तो अकॉर्डिंग टू द इक्विलिब्रियम कॉन्स्टंट अप्लाइंग द पर्टिक्युलर इक्विलिब्रियम कॉन्स्टंट कॉन्सन्ट्रेशन, द लॉ ऑफ मास ऍक्शन जर आपण अप्लाय केला, इक्विलिब्रियम कॉन्स्टंट K is equals to का solution is saturated solution and it is under dynamic equilibrium. Then dissociation constant, dissociation constant, equilibrium constant नको, according to the dissociation constant K is equals to, it will be the ratio of product concentration, it will be the ratio of product concentration to the reactant concentration. डिसॉसिएशन कॉन्स्टंट AgCl डिसॉसिएट झाला ना Ag प्लस आणि Cl मायनस मध्ये, मग खूप कमी प्रमाणात काय डिसॉसिएट होत नाही. द सोल्युशन इज सॅच्युरेटेड सोल्युशन. सो K म्हणजे काय, डिसॉसिएशन कॉन्स्टंट K इज इक्वल्स टू Ag प्लस प्लस इंटू Cl मायनस डिवाइडेड बाय काय असणार आहे AgCl असणार आहे. एक लक्षात घ्या, इथलं एक लक्षात घ्या बघा, very less amount of salt get dissolved in water and maximum amount of salt remains undissolved. म्हणजे maximum amount of salt undissolved आहे बघा. 80 मोल आणि 0.1 मोल, 0.1 मोल काय असू शकतं, नेग्लिजिबल असू शकतं. 0.1 मोल काय असू शकतं, नेग्लिजिबल असू शकतो. सो वी से since maximum amount of salt remains undissolved, remains what, undissolved, thus we can say the concentration of AgCl remains constant. The concentration of what? Since maximum amount of salt remains undissolved, thus we can say the concentration of AgCl remains constant. Right? जी concentration है AgCl चा तो काय राहिला है, constant राहिला है. So let AgCl's concentration be a new constant K dash. बघा maximum amount of salt undissolved आहे, त्यामुळे त्याचं we can say concentration of AgCl remains constant or unchanged. So let it be a new constant K dash. तो काय असू दे, नवीन कॉन्स्टंट काय असू दे तर K dash असू दे. तो काय असू दे, नवीन कॉन्स्टंट काय असू दे तर नवीन कॉन्स्टंट K dash असू दे. मग इथे मी काय लिहू शकते, therefore K is equals to Ag plus Cl minus divided by काय असणार आहे AgCl's concentration. नाही, आता AgCl म्हणजे आपण नवीन घेतला ना कॉन्स्टंट, काय घेतला K dash. therefore K into K dash is equals to product of Ag plus Cl minus. हे बघा हा ऍक्च्युअली डिसॉसिएशन कॉन्स्टंट आपण सोल्युबिलिटी ऑफ सोल्युशनचा काढतोय, म्हणून मी म्हणते लेट K
K dash be the new constant, that is KSP, the new constant KSP, which is called as solubility product. ज्याला आपण काय म्हणतो, solubility काय म्हणतो तर product, ज्याला आपण काय म्हणतो solubility काय म्हणतो product. बघा मी काय म्हटलं की the solution is saturated solution, म्हणजे तुम्ही जेवढं काही सॉल्ट ऍड केलं त्यामध्ये जेवढी काही लेस अमाउंट ऑफ सॉल्ट डिझॉल्व झाली, आता त्याहून जास्त सॉल्ट डिझॉल्व होऊ शकत नाही, मग तो सोल्युशन सॅच्युरेटेड सोल्युशन झालं. अँड इट इज अंडर डायनामिक इक्विलिब्रियम. डायनामिक इक्विलिब्रियम म्हणजे रेट ऑफ फॉरवर्ड आणि बॅकवर्ड रिएक्शन काय आहे, सेम आहे, की आता म्हणजे जेवढा अमाउंट ऑफ सोल्यूट डिझॉल्व व्हायला पाहिजे ते तेवढे डिझॉल्व झालेला आहे. मग जर AgCl Ag प्लस Cl मायनस मध्ये डिसॉसिएट झाला तर परत Ag प्लस आणि Cl मायनस कंबाईन होऊन काय येतो, AgCl कोणत्या स्टेट मध्ये तर सॉलिड स्टेट मध्ये. सो K इज इक्वल्स टू Ag plus Cl minus divided by AgCl's concentration. Since maximum amount of salt remains undissolved, maximum amount of salt काय झालेले आहे, remains undissolved, काय झालेले आहे, undissolved राहिलेली आहे. Thus we can say the concentration of AgCl remains constant or unchanged. मग ह्यावरून आपण सांगू शकतो की maximum amount of salt जर undissolved आहे, मग त्याचं कॉन्सन्ट्रेशन मध्ये जास्त फरक पडलेला नसणार आहे. सो वी कॅन से दॅट द कॉन्सन्ट्रेशन ऑफ AgCl रिमेन्स कॉन्स्टंट और अनचेंज. त्यामुळे मी म्हणते AgCl इज इक्वल्स टू K डॅश. मग इथं पुट करते K इज इक्वल्स टू Ag प्लस Cl मायनस डिवाइडेड बाय K डॅश. मग हा K डॅश इथं शिफ्ट केला, सो K इंटू K डॅश इज इक्वल्स टू Ag प्लस Cl मायनस let K into K dash be the new constant, that is solubility product. Therefore आपण असं लिहू शकतो KSP solubility product is equals to काय लिहू शकतो, solubility product is equals to Ag plus ions to the Cl minus ion. काय लिहू शकतो, Ag plus ions to the काय लिहू शकतो, Cl minus ions काय करू शकतो तर लिहू शकतो. लक्षात येते का बघा, लक्षात येते का बघा मी काय काय सांगितलं, लक्षात येते का बघा मी काय काय सांगितलं. बघा मी काय म्हटलं, काय करा, कन्सिडर करा स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट AgCl ही पाण्यामध्ये टाकली आणि त्याला विगरसली स्टिअर केलं, म्हणजे हलवलंय खूप चांगलं. मग त्यानंतर आपल्याला दिसतं की खूप कमी अमाऊंट ऑफ सॉल्ट त्यामध्ये डिझॉल्व झालंय आणि सोल्युशन सॅच्युरेटेड सोल्युशन आहे, म्हणजे जेवढा अमाऊंट ऑफ सॉल्ट डिझॉल्व व्हायला पाहिजे तेवढंच झालेलं आहे. सो खूप कमी प्रमाणामध्ये सॉल्ट काय झालेलं आहे, पाण्यामध्ये डिझॉल्व झालेलं आहे, काय फॉर्म करण्यासाठी, सॅच्युरेटेड सोल्युशन. सो मोस्ट ऑफ द सॉल्ट काय राहिले, अनडिझॉल्व्ड आहे. मग सॉलिड AgCl हा कशाच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे, सॅच्युरेटेड सोल्युशनच्या, म्हणजे AgCl डिझॉल्व झालेला आहे. मग AgCl हा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे, AgCl हा काय आहे, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे. मग क्वांटिटी ऑफ AgCl जी पाण्यामध्ये डिझॉल्व झाली आहे, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट असल्यामुळे ती कम्प्लिटली डिसोशिएट होणार आहे. मग एक डायनामिक इक्विलिब्रियम एक्झिस्ट होतो कशामध्ये, अनडिझॉल्व्ड AgCl जे खूप अमाउंट मध्ये आहे, अनडिझॉल्व्ड AgCl अँड डिझॉल्व्ड आयन्स कोणते, Ag प्लस आणि Cl मायनस, कशामध्ये तर सॅच्युरेटेड सोल्युशन. मग हा जो इक्विलिब्रियम आहे त्याला आपण कोणता इक्विलिब्रियम म्हणतो, सोल्युबिलिटी इक्विलिब्रियम. एक मिनिट इथे सांगितलं नाही का, हा जो पर्टिक्युलर सोल्युशन हा सॅच्युरेटेड आहे आणि हा जो इक्विलिब्रियम, द इक्विलिब्रियम अचीव्ड हियर, द इक्विलिब्रियम achieved here is called solubility equilibrium. जो सोल्युशन इथं जो काही इक्विलिब्रियम अचीव झाला म्हणजे ह्या अनडिसोशिएटेड AgCl मध्ये, सॉलिड AgCl मध्ये आणि डिझॉल्व्ड AgCl जो की डिसोशिएट झालाय त्यामध्ये जो काही इक्विलिब्रियम अचीव झालाय आपण त्याला सोल्युबिलिटी इक्विलिब्रियम म्हणतो. आपण तेच डिस्कस करू. त्याला आपण काय म्हणतो तर सोल्युबिलिटी काय म्हणतो, इक्विलिब्रियम म्हणतो. मग याचं जे काय आहे, इक्विलिब्रियम कॉन्स्टंट प्रमाणे, डिसोसिएशन कॉन्स्टंट प्रमाणे काढलं की K इज इक्वल्स टू Ag प्लस Cl, K is equals to ratio of product concentration. Which concentration? Product concentration to the reactant concentrations.
रेशो ऑफ प्रोडक्ट कॉन्सन्ट्रेशन टू दी रिएक्टंट कॉन्सन्ट्रेशन. मग आपण म्हटलं रिएक्टंट कॉन्सन्ट्रेशन कोण आहे, AgCl आहे. आणि AgCl हा कम्प्लिटली डिझॉल्व्ह झालेला नाहीये आणि खूप कमी प्रमाणात डिझॉल्व्ह झालाय. आणि काय झालंय, खूप कमी प्रमाणात डिझॉल्व्ह झालाय. सिन्स मॅक्झिमम अमाउंट ऑफ सॉल्ट रिमेन्स अनडिझॉल्व्ड. मॅक्झिमम अमाउंट ऑफ सॉल्ट काय राहिलेला आहे, अनडिझॉल्व्ह राहिलेला आहे. thus we can say concentration of AgCl remains unchanged. मग तो कॉन्स्टंट असू दे. मग AgCl हा काय असू दे, कॉन्स्टंट K डॅश असू दे. सो K इज इक्वल्स टू काय असणार आहे, Ag प्लस Cl मायनस डिवाइडेड बाय K डॅश. हा इथे शिफ्ट केला. K into K डॅश इज इक्वल्स टू Ag प्लस concentration to the Cl minus concentration. Let K into K dash be the new product constant Ksp, that is solubility product. So solubility product is defined as the what, solubility product is defined as the product of the concentration of the dissociated ions in the what, product of the concentration of the dissociated ions in the what. आता याचं एक स्टँडर्ड जर म्हटलं मी, हा AgCl म्हणजे काय काय तर AgCl म्हणजे एक कॅटायन होता आणि एक काय होता, एनायन होता. मी काय म्हणते, त्याला जनरलाइज्ड फॉर्म मध्ये जर लिहिलं, मी काय केलं, जनरलाइज्ड फॉर्म मध्ये लिहिते. एकच मिनिट. इथं कन्सिडर करा Bx आणि Ay ही काय आहे, सॉल्ट आहे. ही Bx Ay ऍट इक्विलिब्रियम डिसोशिएट होऊन Bx आहे ना, Bx म्हणजे x मोल ऑफ B, y प्लस कॅटायन असणार आहे प्लस y मोल्स ऑफ A एनायन्स असणार आहे. y मोल्स ऑफ A काय असणार आहे तर एनायन्स. तुम्ही म्हणा असं कसं, तुम्ही असं कसं लिहिता, इथं काय लिहिते, Al2SO4 काय लिहिते, थ्राइस लिहिते. Al2SO4 काय लिहिते, थ्राइस लिहिते. मग Al2SO4 थ्राइस लिहिला तर 2 ॲल्युमिनियम 3 प्लस आणि SO4 काय आहे 2 मायनस. हा बघा, हा जो चार्ज असतो हा ह्याचा चार्ज असतो, हा जो चार्ज असतो तो ह्याचा चार्ज असतो. सो 2Al3 प्लस प्लस 3 मोल्स आहेत ना, 3 मोल्स ऑफ काय फॉर्म होणार आहे तर SO4 काय तर 2 मायनस Al2SO4 थ्राइस. आपण काय म्हणणार आहे 2 मोल्स ऑफ Al3 प्लस प्लस 3 मोल्स ऑफ SO4 2 मायनस. कंपेअर करा, हा x आहे आणि हा y आहे, हा 2 आहे आणि हा 3 आहे. सो 2 रेज टू 2 मोल्स म्हणजे x मोल्स by प्लस. हे बघा x इथं आहे, x मोल्स by प्लस हा चार्ज. बघा ह्याचा हा चार्ज असतो, ह्याचा हा चार्ज असतो. हा y प्लस इथं येणार, हा x मायनस इथं येणार. हा तुम्हाला एक्झाम्पल ही दिलेला आहे. मग ह्याचं जर मला सॉल्युबिलिटी प्रोडक्ट लिहायचं असेल तर मी कॉन्सन्ट्रेशन लिहिणार. मग Ksp इज इक्वल्स टू लिहिणार की y प्लस आयन जे आहे हे किती मोल आहे, x मोल. कधी पण जे काय मोल्स असतात ती मोल्सची आपण रेशो करतो. जे काय मोल्स असतात त्याला आपण काय करतो, रेशो करतो. आणि मग दुसरं काय आहे, A आहे, इथं y मोल्स आहेत, Ax मायनस कोणतं तर Ax मायनस. सो सॉल्युबिलिटी प्रोडक्ट इज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ concentration of dissociated ions of saturated solution of sparingly soluble ion raised to the number of moles or raised to the powers, raised to the number of moles or raised to the powers. बघा परत एकदा सांगते, जर मी जनरलाइज्ड वे मध्ये म्हटलं की हे Bx आणि इथं काय आहे Ay आहे, तर इथं ऍट इक्विलिब्रियम फॉर्म होताना काय होणार आहे x मोल ऑफ By प्लस प्लस y मोल्स ऑफ Ax मायनस आहे. म्हणजे हे कॅटायन आणि हे काय आहे तर एनायन्स. सो Al2SO4 आहे, तर इथं करताना काय येणार आहे 2Al3 प्लस प्लस 3SO4 2 मायनस. मी तुम्हाला सिंपल सांगितलं
सांगितलं की हा चार्ज इथे येणार आणि हा चार्ज इथे येणार, लक्षात ठेवा. मग ह्याचा जर मी सॉल्युबिलिटी प्रोडक्ट KSP काय लिहिणार आहे, By प्लस आयन चे x मोल्स रेस टू पॉवर असणार आहे, Ax मायनस आयन चे y मोल्स रेस टू काय असणार आहे, पॉवर आहे. म्हणजे जर मी Al2SO4 चा लिहिणार सॉल्युबिलिटी प्रोडक्ट, सो KSP इज इक्वल्स टू काय असणार आहे, Al3 प्लस आयन चे रेस टू 2 प्रोडक्ट इंटू प्रोडक्ट ऑफ SO4 2 मायनस आयन चे पॉवर रेस टू काय असणार आहे, 3. पॉवर रेस टू काय असणार आहे, 3 असणार आहे. सो आपण काय म्हणू शकतो इथं, सॉल्युबिलिटी प्रोडक्टची डेफिनेशन आपण काय म्हणू शकतो बघा. दस आपण काय म्हणू शकतो, दस इन सॅच्युरेटेड सोल्युशन, एखाद्या सॅच्युरेटेड सोल्युशन मध्ये कशाच्या, तर स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्टच्या जो प्रोडक्ट ऑफ इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन आहे, हे बघा प्रोडक्ट कशाचा, तर इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशनचा. द प्रोडक्ट ऑफ इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन ऑफ कॉन्स्टिट्यूएंट आयन raised to the power equal to their respective coefficients. जे रेस टू पॉवर आहे ते इक्वल टू त्याच्या काय आहेत, कोएफिशिएंट्स आहेत. कशामध्ये, तर बॅलन्स्ड इक्विलिब्रियम मध्ये. कशामध्ये, तर बॅलन्स्ड इक्विलिब्रियम मध्ये ॲट अ गिवन टेम्परेचर, ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर. ह्याला आपण काय म्हणतो, तर सॉल्युबिलिटी प्रोडक्ट. बघा इथे लिहिते दस काय, दस बघा मी परत डेफिनेशन परत रिवाइज करून सांगते. दस काय, दस इन द सॅच्युरेटेड सोल्युशन, thus in the saturated solution of what, thus in the saturated solution of sparingly soluble salt. बघा, thus in the saturated solution of sparingly soluble salt. कशा, कोणती सॉल्ट आहे, सॅच्युरेटेड सोल्युशन कशाचं आहे, स्पॅरिंगली सोल्युबल कशाचं आहे, सॉल्टचं आहे. द प्रोडक्ट ऑफ द इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन, काय, द प्रोडक्ट ऑफ द इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन ऑफ द कॉन्स्टिट्यूएंट आयन्स. कोणत्या आयन्सची, कॉन्स्टिट्यूएंट आयन्स. बघा कोणते कॉन्स्टिट्यूएंट आयन आहे, प्रोडक्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूएंट आयन. कॉन्स्टिट्यूएंट आयन आहे By प्लस आणि Ax मायनस किंवा Al3 प्लस किंवा SO4 मायनस. बघा दस कशामध्ये, सॅच्युरेटेड सोल्युशन मध्ये कोणाच्या, स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्टचा जो प्रोडक्ट आहे, कशाचा, इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशनचा जो प्रोडक्ट आहे, इक्विलिब्रियम स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट. जी इथे बघा, द प्रोडक्ट ऑफ इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन्स, कोणाचा प्रोडक्ट, या दोघांचा प्रोडक्ट, ह्या दोघांचा प्रोडक्ट कोणाचा, द कॉन्सन्ट्रेशन्स ऑफ द प्रोडक्ट ऑफ इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन्स ऑफ व्हॉट, इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन्स ऑफ कॉन्स्टिट्यूएंट आयन रेस्ड टू द पॉवर, कॉन्स्टिट्यूएंट आयन्स रेस्ड टू द पॉवर, raised to the power equal to the, raised to the power equal to the coefficients of ions in a balanced equilibrium, in a balanced equilibrium, in a balanced equilibrium concentrations expression. In the balanced equilibrium काय लिहिते, in a balanced equilibrium expression, in a balanced equilibrium what, expression at a given temperature. At a, मी पहिलाच म्हणते सॉल्युबिलिटी ही टेम्परेचरवर डिपेंड आहे, म्हणून at a given temperature is called what, is called solubility product, is called what, solubility product. बघा परत एकदा सांगते, दस काय, हे बघा हा स्टँडर्ड इक्वेशन कुठे गेला, हा कन्सिडर करा की Bx Ay सॉल्ट आहे, मग x
मोल ऑफ बी वाय प्लस आयन फॉर्म होणार आहेत आणि वाय मोल्स ऑफ ए एक्स मायनस आयन फॉर्म होणार आहेत. आता जो काही चार्ज असतो हा चार्ज ह्याचा असतो, हा चार्ज ह्याचा असतो. त्यासाठी एक एक्झाम्पल पण दिले, Al2SO4 थ्राइस जर असेल तर 2 मोल्स ऑफ Al3+ आणि 3 मोल्स ऑफ SO4 2 मायनस आयन्स फॉर्म होतात. सो सोल्युबिलिटी प्रोडक्ट इज सी. आता कसं दिलंय बघा डेफिनेशन मध्ये, इन अ सॅच्युरेटेड सोल्युशन, एखाद्या सॅच्युरेटेड सोल्युशन कशाची, स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्टची, द प्रोडक्ट ऑफ इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन, the product of equilibrium concentration of constituent ions raised to the powers, आता हे जे पावर आहेत they are equal to the coefficients, raised to the power equal to the coefficients of what, coefficients of balanced equilibrium expression, balanced equilibrium expression at a given temperature is called solubility. केस त्याला आपण काय म्हणतो, सोल्युबिलिटी प्रोडक्ट म्हणतो. मग इथं थोडे एक्झाम्पल्स घेते. जर मी AgBr घेतलं, हा इक्विलिब्रियमला फॉर्म काय करणार आहे, Ag++ काय फॉर्म करणार, Br काय करणार आहे, मायनस फॉर्म करणार आहे. मग हा पण एक मोल आहे, हा पण एक मोल आहे. मग इथं KSP सोल्युबिलिटी प्रोडक्ट इज इक्वल्स टू द प्रोडक्ट ऑफ द इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन ऑफ the constituent ion raised to the coefficients raised to the power or raised to the power equal to the coefficients, raised to the power equal to the coefficients of the ions in a balanced chemical equation. So KSP is equals to Ag plus आणि इथं काय येणार आहे तर Br minus ion. Similarly जर मी इथं काय घेतलं BaCl2 घेतलं, ऍट इक्विलिब्रियम काय येणार आहे Ba2++ 2Cl मायनस. मग सोल्युबिलिटी प्रोडक्ट जो असणार आहे तो काय असणार आहे Ba2+. आता ह्याला कोएफिशिएंट काय आहे, काय तर एकच मोल आहे बघा, कोएफिशिएंट इथं एकच मोल आहे, तर 1 लिहिलं तरी पण चालतं, नाही लिहिलं तरी पण चालेल. पण Cl ला आयन्स किती आहेत, 2, तर Cl-2 हा काय असणार आहे सोल्युबिलिटी प्रोडक्ट. बघा एखाद्या सॅच्युरेटेड सोल्युशन मध्ये कशाच्या तर स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्टच्या द प्रोडक्ट ऑफ इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन्स ऑफ द कॉन्स्टिट्यूएंट आयन्स रेस्ड टू द पॉवर, ही जी पॉवर आहे ही पॉवर इक्वल टू द कोएफिशिएंट्स इन द बॅलन्स्ड एक्सप्रेशन आहे आणि दॅट इज इक्वल टू सोल्युबिलिटी प्रोडक्ट. मग हा एक एक्झाम्पल बघा AgCl काय Ag++ Br मायनस, मग Ag+ कॉन्सन्ट्रेशन आणि Br मायनस कॉन्सन्ट्रेशन ऍट इक्विलिब्रियम रेस्ड टू 1. सिमिलरली BaCl2 चं जे काय आहे तर Ba2++ 2Cl मायनस आहे, मग Ba2+ रेस्ड टू 1 आणि Cl मायनस रेस्ड टू काय येणार आहे, दॅट इज सोल्युबिलिटी प्रोडक्ट ऑफ व्हॉट, सोल्युबिलिटी प्रोडक्ट ऑफ BaCl2. नेक्स्ट काय आहे आणि एक घेते Bi2S3 ऍट इक्विलिब्रियम. आता Bi2S3 म्हणजे काय होणार आहे 2Bi चार्ज हा येणार 3+ 3S2 काय येणार आहे मायनस, हे चार्ज आहे Bi 3+ आयन आहे आणि S2 मायनस आयन आहे. मग याचा सोल्युबिलिटी प्रोडक्ट काय असणार आहे, सोल्युबिलिटी प्रोडक्ट काय असणार आहे Bi3+ आयन चे 2 मोल्स आहेत ना रेज टू पॉवर आणि S2 मायनस आयन चे 3 मोल्स. परत इथे Ca3PO4 काय घेते ट्वाइस, ही स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट इक्विलिब्रियमला डिसोशिएट कशामध्ये होते, ही इक्विलिब्रियम सॉल्ट डिसोशिएट कशी होते तर Ca3Ca2+, हे बघा ह्याचा चार्ज इथे येणार 3 कॅल्शियम 3 आहे ना, मग 3Ca2+ प्लस 2PO4 3 मायनस Ca3PO4 ट्वाइस चं काय येणार आहे 3Ca2+ आयन म्हणजे कॅटायनचे आयन आणि एनआयनचे आयन. सो
आणि PO4 3 मायनस आयन रेज टू परत BaSO4 घेते. आता एकदम माहित असायला पाहिजे SO4 2 मायनस आहे आणि Ba पण काय असणार आहे 2 प्लस असणार आहे. मग हा ऍट इक्विलिब्रियम डिसोशिएट कसा होतो Ba2 प्लस प्लस SO4 काय असतो 2 मायनस. मग हा सॉल्युबिलिटी प्रोडक्ट KSP इज इक्वल्स टू काय असणार आहे Ba2 प्लस SO4 2 मायनस. Ba2 प्लस प्लस SO4 काय असणार आहे 2 काय असणार आहे मायनस आणि हा काय असणार आहे तर सॉल्युबिलिटी प्रोडक्ट. हे सगळे एक्झाम्पल्स दिलेले आहेत. मी मॅक्सिमम एक्झाम्पल्स मी कव्हर अप करायचं बघितलेलं आहे. तर इथं तुम्हाला असं वाटते की कोणता काय नाही दिलेला कोणता पर्टिक्युलर पॉईंट नाही दिलेला किंवा नाही सांगितलेला तर तुम्हाला सांगा तुम्ही पुढचा पॉईंट त्यातला घेता. समजलं का बघा इथपर्यंत हा पॉईंट समजलं का बघा इथपर्यंत हा पॉइंट. हा जनरलाइज्ड इक्वेशन आहे. हा जो इक्वेशन आहे हा जनरलाइज्ड आहे. Vxay at equilibrium gives x mole of By plus ion plus y moles of Ax minus ion. सगळे नोट्स लिहा जे काही शिकवते येते.